आहे आणि भरपूर वेळा आपल्याला त्यांनी हे कारनामे करून दाखवलेत. आज आपण पाहिलं फायनल डे आहे, मग फायनल डेमध्ये एक्स्ट्रा वेळ खर्च करणार नाही या गोष्टीची सगळ्या संघाने नोंद घ्यायची आहे. टीम मीटिंग कमी करायची, पाणी हवं असेल तर नक्कीच अगोदरच सूचना देऊन ठेवायच्या आहेत. आपल्या खेळाडूने रेडी राहायचं, फलंदाज असतील ते रेडी राहायचे आहेत, बॉलर्स असतील रेडी राहायचे आहेत. आणि टीम मीटिंग्स आज नकोच आहेत, जास्त तर नकोच आहे. एखादी टीम मीटिंग ठीक आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा वेळ घेऊ नका, ही मी सूचना तुम्हाला आत्ताच देतोय. कारण की फायनल डेमध्ये आपण अतिरिक्त म्हणजेच सेमीफायनल फायनल 2 एक्स्ट्रा सामने, प्राइस डिस्ट्रीब्युशन आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असतील. आणि त्यामुळे याचा पहिल्या दिवसापासून तर नक्कीच वेळेचं बंधन आहे, परंतु आज जास्त असणार कारण की आज फायनलमध्ये या मैदानाच्या मध्ये पंच भावेश भैर सर आहेत. नक्कीच तिथे आता सज्ज झालेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक उत्कृष्ट अशी बॅट आपण पाहिली ती स्पॉन्सर्स केले बस बॅट्समॅनसाठी. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय संतोषजी कौम. दोन्ही टीम्सना मनपूर्वक शुभेच्छा. जसं म्हटलं जाते ना, आशा सोडायची नसते, नक्कीच निराश कधीच व्हायचं नसते. क्रिकेटमध्ये जर विजय मिळत नसेल तर क्रिकेट खेळायचं सोडायचं नसतंय. परंतु या वेळेला आपण पाहतोय की मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि नक्कीच बेस्ट ऑफ लक म्हणू या दोन्ही संघांना. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर जयेश मोकाशी नावाचा गोलंदाज आहे, समोर आहे निलेश बंद्रे नावाचा फलंदाज, नॉन स्ट्रायकिंगकडे जयेंद्र वाघे नावाचा फलंदाज. ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू होता, बॅटची मोठी कडा होती. पहली गेंद पे अगर देखेंगे ना, इनर एज था और इनर एज हाथों से पकने का मौका आया था लेकिन छिटक गया. छिटक गने के बाद अगर देखेंगे तो यहाँ पे पहले ही गेंद पे बड़ा वाला नुकसान हो सकता था लेकिन नहीं हुआ. अगर देखेंगे तो आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास था, लेकिन जो टाइम करना चाहते थे वो टाइम कर नहीं पाए, लेकिन बेहतरीन गेंद थी. जयेश ने जो गेंद डाली थी लगभग गुडलैंड की दिशा में, लेकिन अच्छी सोच है उनकी क्योंकि वहाँ पे उनकी ताकत है और वहाँ पे रोकना चाहते बल्लेबाज को. अगली गेंद लेकर सामना करेंगे फिर से निलेश. इस बार वही नतीजा था, लेकिन इस बार डिक्लेरेशन किस क्षेत्र में जाती हुई गेंद नजर आई. प्रयास बेहतरीन कर रहे, गेंदबाजी में धार है, तेज तर्रार गेंदबाजी करना भी जानते हैं जयेश. अब तक उन्होंने जो डाली हुई 2 गेंदें और 2 गेंदें अच्छे निशाने पे डाली है, क्योंकि उनको भी पता है ये निशाना मेरा सही है, ये निशाना अगर सही जगह पे बैठ गया तो फिर शिकार मिलना यही है. तो शिकार ढूंढ रहे हैं पहले ओवर में और बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि उनको जरूरत अपनी टीम के लिए एक बड़े ब्रेक थ्रू की, क्योंकि वो मैंडेटरी पावर प्ले का जो ओवर चल रहा है ना, इस ओवर में उनका प्रयास यही रहेगा कि किसी भी तरह से आप सामने वाली बल्लेबाजी करने वाली टीम को अगर मुश्किल में लाना चाहते हो तो पहले विकेट झटकाने का प्रयास करेंगे. और ये विकेट टेकिंग गेंदबाजी कर रहे. अब तक जयेश बेहतरीन गेंदबाजी रहे, 2 गेंदों में 2 रन आ चुके हैं, लेकिन आत्मविश्वास नहीं बढ़ा अभी तक बल्लेबाज का. ये फुलटास वाली हुई गेंद लॉन्ग अप की दिशा में खेला है, भूमि थे वहां पे एक टिप्पे के साथ गेंद को पकड़ा है, लेकिन 1 ही रन मिलेगा. 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा, क्योंकि वहां पे फील्डिंग अच्छी थी. फुलटास गेंद जरूर थी लेकिन अच्छा संपर्क कर नहीं पाए. 1 रन मिला है. अब स्ट्राइक रोटेट होता हुआ स्ट्राइक एंड पे आए नए बल्लेबाज. जब अब तक उनको हमने नॉन स्ट्राइक एंड के ऊपर देखा था, अब स्ट्राइक एंड के ऊपर आए जयेंद्र वाघे. खतरनाक खिलाड़ी, लेकिन खतरनाक दिखाएंगे क्या इस मुकाबले में. ये फुलटॉस डाली हुई गेंद कहाँ पे डाली है, बीमर डाली है, नो बॉल का इशारा और इस गेंद को खेल दिया गैप में, सीधी निकलते हुए गेंद बाउंड्री लाइन के पार मिलेंगे. रन 4. फुलटॉस गेंद डाली थी, खराब गेंद डाली थी और उस खराब गेंद के ऊपर एक चौका लगा है. उसके बाद अगर देखेंगे तो एक मौका उनको मिला है बड़ा हिट खेलने का. अब फ्री हिट की गेंद इस ओवर में सामना करेंगे जयेंद्र वाघे. फ्री हिट की गेंद को क्या उड़ाने में कामयाब हो गए इस मुकाबले में. रन जोड़ने का प्रयास उनका तो अच्छा है, लेकिन इस बार जोड़ेंगे. जोड़ना भी चाहते थे और तोड़ना भी चाहते थे, लेकिन वहां पे विजय ने गलती की है, गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा. गेंद 2 टांगों के बीच में से निकलती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के पार, मिलेंगे पूरे के पूरे रन 4. थँक यू डीजे. नक्कीच राजांची धुन कानावर ऐकायला मिळाली की नक्कीच मग थिरथिर होत आहे.
आणि एक ऊर्जा निर्माण होते. ब्लॉक हॉलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑफला आता फिल्डर आहेत तिथे भूमीत चांगली फिल्डिंग करतायत. ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ राहिलाय 2 चौकार आपण या ओव्हरमध्ये पाहिलेत, परंतु आत्मविश्वास अजून सुद्धा आपण पाहिलं तर मिळालेला नाहीये बॅटर्सना, कारण की त्यांची ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, ती ताकद आतापर्यंत दिसून आलेली नाहीये. म्हणजे गोलंदाजी चांगली सुद्धा होते, परंतु एखादा खराब चेंडू सोडला पण थोडीशी खराब फिल्डिंग सुद्धा होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पुढे सरकली आहे. यावेळेला हवेत आहे, झेल निर्माण झालाय. यावेळेला चांगला झेल मात्र कलेक्ट केलाय. स्ट्रगल करत होता निलेश बंद्रे नावाचा फलंदाज आणि नक्कीच त्याला परतावं लागतंय. 13 या धावसंख्येवर पहिला गडी मात्र बाद केला जातोय. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला पहिला मोठा धक्का निलेश बंद्रेच्या रूपाने दिला जातोय. पहिली सफलता जयेशने आपल्या गोलंदाजीमध्ये या मॅच मध्ये मिळवली. टीम मीटिंग कमी करा, क्विक करा ही रिक्वेस्ट करतोय. आणि नक्कीच पुन्हा एकदा छान धून आपल्याला ऐकायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि इथे आपण बघितलं तर मॅच मध्ये सध्या एक षटक समाप्त झालंय. 13 धावा, 1 विकेट डाऊन झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिलंय सोहन दळवी या खेळाडूंना तिसऱ्या क्रमवारीमध्ये त्यांना इथून चांगला खेळ करायचा आहे, परंतु जयेंद्र वाघे यांना आपण पाहिलं तर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले चांगल्या टचमध्ये आलेत, परंतु ही मॅच जिंकायची आहे तर दुसऱ्या बाजूने राजावली संघाला सुद्धा देखील इथून चांगलं परफॉर्मन्स करावा लागेल. दूसरा ओवर लेकर आते हुए भूमित डुकले अब गेंदबाजी मार्क पर. गेंदबाजी का अगर जिक्र करेंगे तो अच्छी गेंदबाजी करना जानते हैं, अच्छी बल्लेबाजी भी कर लेते हैं, बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन उससे भी ज्यादा डेंजरस खिलाड़ी अब सामने है जयेंद्र वाघे. उनके सामने किस तरह की गेंदबाजी करेंगे देखना होगा. पहली गेंद का सामना करेंगे इस ओवर में. पहली गेंद को छोड़ दिया है, नो बॉल का इशारा. पहली गेंद खराब डाली है भूमित ने, अब कहीं लेने का देने पड़ जाएंगे, शायद से यही हो सकता है, क्योंकि अगर आप यहाँ पे पहली गेंद नो बॉल डालते हो तो फिर कहीं ना कहीं आप इस मैच में अब मुश्किल में आ सकते हो, क्योंकि जो स्टार्ट करना चाहते थे अच्छा लेकिन खराब हुआ है. अब फ्रीड की गेंद उड़ाना चाहेंगे जयेंद्र वाघे, प्रयास तो वही रहेगा जो पिछली बार किया था. ओ ये बेहतरीन गेंद है, इस पे ज्यादा फोकस करना पड़ेगा. एक अच्छे बल्लेबाज को रोकने का प्रयास और सक्सेस भी होता हुआ. क्या बेहतरीन कमबैक किया है भूमित ने. जिस तरह से भूमित को अगर देखेंगे ना तो जाने माने खिलाड़ी है, एक जमाना एक जो खिलाड़ी ऐसा रहा हीरा, उनके पुत्र है ये भूमित. और जिस तरह से अगर देखेंगे ना तो इस टाइम आउटफील्ड मध्ये टाइम जातोय, ही सूचना अंपायर सुद्धा देत आहेत, तुम्ही जास्त टाइम घेऊ नका. एका काळातील नामवंत खेळाडू म्हणजे हिरा यांचे नक्कीच हे पुत्र आपण पाहतोय भूमित, आणि दोघंही खेळत आहेत. यावेळेला टक्कन उडवल्या देखील हवेत आहे, परंतु फसलाय आणि नक्कीच ह्या जाळ्यामध्ये मोठा मासा आलाय. जयेंद्र वाघे बाद झाला इथे, आणि आत्मविश्वास मात्र आपण पाहिला गोलंदाजाचा उंचावलाय. दुसरा मोठा धक्का पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला मात्र इथे भूमितनं दिलाय, आणि पहिली सफलता या स्पेलमध्ये भूमितने आपल्या संघासाठी मिळवून दिले. दुसरा धक्का असेल, टीमची टोटल फलकावर पाहायला मिळते 14 धावा.
वा डीजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण पाहतोय फायनल डे आई महामाई देवी चषक 2025 विजयदीप स्पोर्ट्स कोपडेपाळा पुरस्कृत आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 मध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTACA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत फायनल डे मध्ये. उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी पीर बाबा स्पोर्ट्स पापडी विरुद्ध आपण पाहतोय मोरदेवी स्पोर्ट्स राजावली एक असा संघ आपण पाहतोय. हा सामना लढला जातोय, रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आयुष वाघे या वेळेला पाहतोय आपण बाप आउट झाला परंतु बेटा मात्र त्यांची जागा चालवण्यासाठी आलाय. आयुष वाघे जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र पाहतोय ज्यानं नुकताच बाद केलाय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब मात्र पटकावला गेला होता आयुष वाघेनं. चांगला खेळ मात्र केला होता परंतु या स्पर्धेत आपलं अभिराज्य गाजवायचं आहे त्यांना तर नक्की चांगला खेळ करावा लागेल. भूमीचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू त्यांनी नो फेकला परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक केलंय त्यांनी. सोहनसाठी हा ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या जायचा प्रयत्न नका, स्ट्रायकनकडे अडचणी येऊ शकतात परंतु पाहिलं आपण बॅकअप आहे. नक्कीच कुठेतरी घाई केली होती आणि जसं म्हटलं जाते ना की अति घाई संकटाला आमंत्रण देई, परंतु इथे संकट येता येता राहिलंय, टळलं गेलंय आणि मित्र म्हणेन जान बची लाखो पाय. कारण की इथून मग जर एखादा खराब कॉल असताना तर मग काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. टीमची टोटल फलकावर पाहतोय आपण 16 धावा. हा फटका आयुषचा अवैध आहे, मिस टायमिंग आहे, उंची जास्त. हो हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. अगदी मित्र म्हणे यंगस्टर आहे अतुल, प्रभावी कामगिरी आतापर्यंत राहिले. 2 उत्तुंग कॅच त्याने पकडलेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये आणि त्या ही 2 चांगल्या बॅटर्सच्या सोहन दळवी, निलेश बंद्रे एक गुड हिटर बॅट्समन आणि त्यांच्या उत्कृष्ट झेल पकडलेत आणि नक्कीच ऊर्जा संचार करणार हे नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मोरदेवी स्पोर्ट्स राजावली संघासाठी तिसरा नक्कीच सफलता मिळाली आणि धक्का मात्र आपण पाहिलं तर पीर बाबा पापडी संघाला. सूर्यकांत न्यू बॅटर, फुल टॉस या वेळेला मात्र फेकला. चांगली गोलंदाजी झाली होती परंतु खराब चेंडूची हाताळणी आणि इथे नक्कीच आपण पाहिलं तर चुका होत आहेत आता आणि भरपूर मात्र ह्या चुका महागात पडतील. कारण की तुम्ही एक असा मोमेंटम तयार केला, एक अशी परिस्थिती तयार केली की कुठेतरी विरोधी टीमला मी थोडंसं अडचणीमध्ये आणलंय परंतु इथून नो बॉल हाताळला. त्यानंतर आपण बघितलं की आता फ्री हिट असेल, भीमर चेंडू हाताळला याचाच अर्थ आता फ्री हिटचा चेंडू फेस करण्याची संधी आहे सूर्यकांत कडे. एक ह्यूज हिट मात्र बघायला मिळेल का या फ्री हिटवर. प्रयत्न तर केला आहे आणि प्रयत्न झालाय सक्सेस. यस, इट इज आउट ऑफ द पार्क. सूर्यकांतच्या बॅट मधून हा धमाका हा येतो. A फॉर A1, B फॉर ब्रँडेड षटकार 6 धावा. काय पाहिजे बाहेर सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार हे सोनियाचे धन माझ्या माया खायल्या गार, माया खायल्या गार म्हणतात सोनियाचा हार. सोनियाचे धन माझ्या माया खायल्या गार, माया खायल्या गार. थँक्यू. डीजे 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत आणि हे षटक आपण पाहिलं थोडंसं महागडं राहिलं. षटकाची समाप्ती झाली आहे परंतु ज्याप्रमाणे मोमेंटमला थोडंसं वळवलं, मोमेंटमला शिफ्ट करणारं षटक राहिलं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर इथे प्रयत्न तर दोन्ही संघाचे हेच आहेत की मॅच आपण आपल्या बाजूने खेचायचे परंतु नक्कीच जे हवं असतं ते मिळालं असतं तर नक्कीच क्रिकेट मात्र खेळताना आपण पाहिलं तर नक्कीच तितकं महत्त्व मिळालं नसतं आणि तसंच म्हटलं जाते ना की जे आपल्याला हवं असतं ते नक्कीच सहज मिळालं असतं तर आपण पाहतोय जगायला गंमत आणि देवाला किंमतही राहिली नसती. यावेळेला आपण बघितलं चांगली फिल्डिंग झाली होती परंतु धाव मात्र चोरण्याचा प्रयत्न
आणि इथून एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. 26 धाव फलकावर एक चेंडू टाकून झाले. आता तिसरं षटक आपण पाहिलं तर विजय मोकाशीच्या हातामध्ये सोपवलंय. हे प्रमुख खेळाडू आहेत. मग विजय असो, जयेश असो की मग भूमित असो. आणि 3 ओव्हर जर आपण बघितलं तर आता हे षटक आहे ना भरपूर महत्त्वपूर्ण राहील. आणि या षटकामध्ये जवळजवळ सूर्यकांत कडून चांगली बॅटिंग अपेक्षित ठेवली जाईल, कारण की त्याने एक उत्तुंग षटकार ही देखील आपल्याला दर्शवला गेला त्याच्या बॅटमधनं. हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, क्या बात आहे. अगदी ब्लॉक हॉल मध्ये या मैदानाचा आढावा घेतलाय. तर मागील 2 दिवसाचा इतिहास आपण जर पलटून बघितला ना तर या मैदानावर एक चांगला टप्पा शोधला तर हा आहे, कारण की इथेच भरपूर बेनिफिट आहे गोलंदाजासाठी आणि फायदा मात्र मिळतोय. धाव मात्र मिळाली एक. यावेळेला सरळ खेळलाय आणि हा सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 33 धावा फलकावर या षटकारानं. तर पुन्हा एकदा आपण पाहिला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला जातोय. चांगली फिल्डिंगची गरज आहे, परंतु खराब फिल्डिंग झाली आहे. आणि पहा आता की मोमेंटम आता आपल्या बाजूने पूर्णपणे खेचलाय पीरबाबा स्पोर्ट्स संघानं. अरे की 35 धाव फलकावर झाल्यात. या षटकामध्ये चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहिले 4, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजय कमबॅक करतील का? आपल्या बॉलिंग मध्ये 35 धावा फलकावर लागल्यात ऑलरेडी. यावेळेला ओव्हर पिच आहे बॅटच्या रडार मध्ये. ना इक्का ना दुक्का, डेफिनेटली हा मिळेल पक्का आणि पक्का बनावाला चक्का. 6 धावा. थँक्यू डीजे. यावेळेला सोहन सुद्धा मात्र थांबायला तयार नाही. सोहन ने अब ठान लिया है कि अब किसी को बख्शा नहीं जाएगा और अब हर एक गेंद पे बड़ा वाला प्रहार करेंगे. आखिरी गेंद इस ओवर की, इस इनिंग की. फुलटॉस डाली है इस बार, इसको भी खेला है हवा में, लेकिन कहां पे है गेंद. प्रयास किया था लेकिन प्रयास नाकामयाब होता और ये इस गेंद को भी स्टैंड में पहुंचाने का कारनामा किया. थँक्यू सो मच. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 हा महासंग्राम. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, आणि अंतिम दिवस म्हटलं तर फायनल डे. संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच आई महामाई देवी चषकाचा खरा हकदार कोण असणार आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट अगर जंगल है तो उस जंगल का राजा कोण हे संध्याकाळी मात्र नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष ठेवलं गेले ते म्हणजेच 48 धावांचं. आणि 48 धावांचा पटलाक करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय मोकाशी आणि हिरा डुकळे. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय निलेश बंद्रे. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल असणार आहे. डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी निश्चितच प्रेशर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जरूर पाहायला मिळेल, कारण मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या फटक्याने करावा लागेल. यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन साइडला चेंडू जाईल सीमा रेषा पार. आला हा षटकार. विजयच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. हॅप ट्रॅकर बॉल मिळाला आणि अशी बॉल कुठे सोडतोय फलंदाज विजय मोकाशी. चेंडूला फाटवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार या ठिकाणी फिश केलाय आणि षटकारानं
आपलं स्वतःच आणि संघाचं देखील अकाउंट त्याने ऑन केलंय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 6 धावा. निलेशच्या विरोधामध्ये चांगला फटका खेळला या ठिकाणी विजयनं. मोठं लक्ष आहे 48 आणि 48 धावांचा पाठलाग पूर्ण करायचं असेल अवघ्या 18 बॉल मध्ये तर अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस हा चेंडू पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा होता. पंच भावेश भुईर सरांचा मात्र हा वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. अव्हांताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 7 धावा. षटकातील पुढचा बॉल राईट टंबोर द विकेटना. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरी. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाकडनं केला जातो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील आहे वाईट आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईट आहे की मग नाही. बॉलिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. हे देखील चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आउटफील्ड अंपायर डिसिजन आहे वाईट परंतु या ठिकाणी गोलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय परंतु हा चेंडू असणार आहे वाईट. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून देखील वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी केली गेले. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेत गोलंदाज निलेश बंद्रेनं. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी चेंडू पडल्यानंतर बॅटरच्या नाकाजवळून लँड झालाय. अगदी यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. एक षटकार जरूर पेश केला होता विजयनं. असं वाटलं होतं की एक मोठं षटक जरूर पाहायला मिळेल कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील पूर्ण करायचा आहे. सुरुवात मात्र चांगली होईल परंतु निलेश बंद्रेनं चांगला कमबॅक करून दिला होता परंतु विजय मोकाशी हार मानायला तयार नाहीये. आणखी एक उडवलाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम भूषणदादा पडवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक शिवसैनिक आहेत आणि निश्चितच चंद्रपाडा उपशाखा प्रमुख देखील आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आई महामाई देवी चषकामध्ये. आणि या चषकाचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक मुख्य आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच ही स्पर्धा यशस्वी कशा पद्धतीने होईल याच्यावरती देखील जास्त लक्ष केंद्रित केले गेले. त्याच्यानंतर अजितदादा गोवारे असतील, राकेश गोवारे असतील, दिनेश पडवळे असतील, असे काही जे कार्यकर्ते आहेत विजयदीप खोपरेपाडा टीमचे त्यांनी म्हणतात अतिशय मेहनत या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एक यशस्वी स्पर्धा कशा प्रमाणे पार पडेल याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केले. जयेश डेफिनेटली अगर देखेंगे ना तो उन्होंने बहुत सारी मेहनत करी है इस टूर्नामेंट के लिए और उस मेहनत का फल भी मिलता हुआ. 12 गेंदों का खेल बचा है. 34 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ये फुलटॉस गेंद डाली थी, खेल दिया इस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में. अंपायर ने बताया है कि ये 9 गेंद है, खराब गेंद है और खराब गेंद के साथ अगर देखेंगे तो 2 रन भी यहाँ पे चुराए. नो बॉल का इशारा आता हुआ और अगर यहाँ पे देखेंगे तो 2 में 1 प्लस किया जाएगा यानी कि 3 रन यहाँ पे जरूर मिलेंगे. खराब गेंद करी थी वहां पे गेंदबाज ने. सोहन दलवी बल्लेबाजी अच्छी करी थी लेकिन यहाँ पे अगर देखेंगे ना तो कहीं ना कहीं ये जो गेंदबाजी है ना इस मैच में आपको खराब
दिशा में लेके जा रही है। इस गेंदबाजी को सुधारना होगा। एक मेजवानी जरूर होती फलंदाज हिरा डुगलाल। या वेळेला आपण बघितलं चेंडू हाताळला गेलाय, परंतु अंपायर अंपायर संतोष कोम आपण इकडे या. फिल्डिंग चेंज केले ना. नो बॉल आहे मग. पाठवून त्याला ते पाठवला. येस डेफिनेटली आपण बघितलं तर जिथे फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं बदलाव केला होता. फ्रीडचा चेंडू होता, नो बॉल. त्यानंतर मग असे चेंजेस करू शकत नाही आणि नक्कीच हे निदर्शनात आणलंय. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा म्हणजे पुन्हा एकदा फ्रीड असेल. त्यावेळेला आपण पाहिला हा चेंडू फेकला जातोय अगदी फाईन, परंतु नक्कीच इथे 2 धावा मात्र मिळतील. वाईट प्लस 22 एक्स्ट्रा रन्स मिळतील. आणि क्रिकेटचे पहा रूल्स. यस डेफिनेटली वाईट बॉल आहे. यस आणि त्यामुळे फ्रीड कंटिन्यू असेल. लक्षात असू द्या, कारण की ज्याप्रमाणे ही संधी आहे टीमची टोटल आपण पाहिली आहे 18 धावा. सोहन यांचा षटक आपण पाहिलं तर मग इथे प्लस झाले धावा. आता 20 धावा झाल्यात, कारण की 2 धावा आता ऍड केल्या आमच्या स्कोररने. जवळजवळ आता मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. इथून विश्लेषण करायचं झालं तर लक्ष आहे ते लक्ष गाठत असताना आतापर्यंतची सुरुवात आपण बघितली आहे ना विजय, 48 आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. मिस्टर सोहन दळवी इस बार अगर देखेंगे ना तो कहीं ना कहीं दिशा से भटक रहे हैं, क्योंकि आने वाली गेंदें बची है. 11 और 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आपण का खेळला जातोय फाईन लेगला, मात्र आपण पाहतोय तिथे धाव मात्र एक मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? नाही आहे. टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे 1 ने पुढे सरकली आहे. 22च्या घरामध्ये विश्लेषण करायचं झालं तर मग सोहनचं आतापर्यंत हे षटक थोडं महागडं राहिलंय, कारण की नो वाईट अशा तऱ्हेने मात्र गोलंदाजी केले. या वेळेला चांगला फटका आणि हा फटका दिल्लाय 440 बॉलचा झटका. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस, मंदिरावर राहिले नसते कळस. थँक्यू डीजे. इथे पाहतोय आपण टीमची टोटल पोहोचली गेली 28च्या आकड्यामध्ये, आणि ज्या प्रकारची फलंदाजी होती ना लाजवाब. 20 धाव्यांची गरज.
हो, या बळीला मात्र आपण पाहिलं एक परफेक्ट यॉर्क चेंडू हाताळला गेलाय आणि एक विजय मोकाश नावाचा आपण पाहिला तर नक्कीच इथे बाद केला जातोय. आणि इथून आपण पाहिलं तर फलकावर विश्लेषण करायचं झालं तर मग 28 धावा आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर इथे 20 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी अजून सुद्धा. या षटकामध्ये आपण पाहिले ना चेंडू फेकून झालेले आहेत तीन चेंडू मात्र आपण पाहिले तर शिल्लक आहेत. म्हणजे मॅच अजून इथे जिंकण्याची संधी आहे, बरोबरीची संधी आहे. येस डेफिनेटली आपण पाहिलं 4 चेंडू. हॅलो, षटकातील पुढचा बॉल टॉस बॉल होता. यावेळेस चेंडूला मात्र दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि फाता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच एकंदर 31 आकड्यावरती. काय जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जयेश 48 धावांचा लक्ष्य आहे आणि 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज बाद असणार आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 48 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 31 धाव फलकावरती पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजेच 17 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच मिस्टर जयेश मोकाशी. आता मात्र हिरा डुकले याला चांगला खेळ करावा लागेल कारण त्याच्याकडे ती शक्ती आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो करू शकतो. कारण भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती हिरा डुकलेचा खेळ देखील अतिशय चांगला राहिलाय. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर लेजंड आहेत, जयेंद्र वाघे आणि हिरा डुकले. पहिला बॉल यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो 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 सुंदर झेल मात्र या ठिकाणी पकडलाय. सोहम अँड आयुष या दोघांच्या माध्यमातून आणि हा झेल देखील चेक केलं जाईल. क्लोज डिसिजन आहे परंतु ज्या अनुषंगाने या ठिकाणी जे प्रयत्न केलेत, जो एफर्ट्स लावला गेलाय, लाजबाब उडता हुआ पंछी मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता परंतु हा झेल देखील चेक केला जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. जबरदस्त झेल. असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाईल परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर या ठिकाणी ठेवली गेली सोहमनं आणि हवेमध्ये सूर्य घेऊन मात्र चेंडूला अडवलं आणि त्याच्यानंतर आयुष्या हातामध्ये तो झेल मात्र सोपवला. दोघांनी मिळून हा झेल मात्र या ठिकाणी पकडलाय.
असं वाटलं होतं की या ठिकाणी हिरा डुकळे काहीतरी चमत्कार करेल, परंतु प्रयत्न खूप चांगले होते, परंतु थोडीशी मात्र शक्ती या ठिकाणी कमी पडली असं म्हणायला काही हरकत नाहीये. शॉट सिलेक्शन अतिशय चांगला होता, परंतु चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर धाडला गेलं नाहीये. परंतु चांगला झेल लॉंग ऑनच्या दिशेने मात्र पकडला गेला. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. जयेंद्र वाघेचं हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहिला तर संदेश, यावेळेस संदेशचा चांगला फटका आहे फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलं. एक सिंगल धाव. मुकाबला फंस चुका है. अब देखेंगे यहाँ पे कि हीरा की विकेट बहुत अहम थी क्योंकि उनको यहाँ पे रुकना था, लेकिन जिस तरह से कि बेहतरीन एफर्ट्स लगाया गया क्योंकि अब यहाँ से 4 गेंदों का खेल अब बचा है. फील्डिंग में बदलाव होता हुआ. अगली गेंद धीमी डाली थी, खिंचाव था गेंद में. अगर देखेंगे प्रयास तो बढ़िया किया था, लेकिन कांटेक्ट अच्छा होता हुआ नजर नहीं आया. अब अच्छी गेंदे हुए 3 रन हो चुके हैं. 32 रन हो चुके हैं. ये देखो और एक गेंद बिंदी आई है. आणि आता आपण बघितलं की जी विकेट आपण पाहिली होती ना, विकेट पहिल्या बॉलवर, त्या विकेटनं मात्र ही मॅच पलटली गेली. 16 धावा हव्या आहेत. आणखीन एक आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू आणि मारुती स्पोर्ट्स राजावली हे संघ फसला आणि नक्कीच कुठेतरी फसला, मजबूत परिस्थितीमध्ये फसला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की सुरुवात चांगली केली होती त्यांनी, परंतु हे फटके पहा आता येतोय, परंतु तो फटका मी तर म्हणेन थोडासा निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा षटकार आलाय. परंतु ते म्हटलं जातं ना, अवकाळी पाऊस कधी पण पडतो. असा पाऊस मात्र ज्यावेळेस पावसाची गरज असते त्यावेळेस पडायला हवा होता, परंतु पिकून गेले आणि पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु सामना जिंकला या ठिकाणी पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा स्पोर्ट पापडी अँड हार्ड हिरा डुकले फ्रॉम कंपनी आई मरुदे स्पोर्ट राजावली हे संघ. हा डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 संघ चांगले संघ होते आणि दोन्ही संघाने चांगला क्रिकेट खेळलं गेलं आणि एकाला मात्र विजय मिळते, नक्की दुसऱ्याला पराजय सुद्धा मिळतोय. वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस सुद्धा केला जाईल. 2